पीएम किसानसाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र अनिवार्य. शेतकरी ओळखपत्र नसल्यास पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. नमस्कार. शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजना न्यू अपडेट अंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर आधार लिंक आणि ओळख क्रमांक अनिवार्य असणार आहे. राज्य सरकारने या संदर्भात नवा नियम लागू केला आहे. आता शेतकऱ्यांनी ओळखपत्र नोंदणी करणे गरजेचे आहे, अन्यथा पीएम किसानच्या पैशासाठी अपात्र ठरू शकतात. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. नवीन नियम काय आहेत? शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि 7/12 उतारा लिंक करणे बंधनकारक. शेतकरी ओळखपत्र नसल्यास पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आधार लिंक करणे आवश्यक. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी. सर्व्हर इश्यू. ई-केवायसी करताना ओटीपी एरर, इनव्हॅलिड ओटीपी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. लिंकिंग प्रॉब्लेम्स. अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक नाही, त्यामुळे त्यांना ओटीपी मिळत नाही. बायोमेट्रिक फेल. काही ठिकाणी बायोमेट्रिक मशीन एरर दाखवत असल्यामुळे नोंदणी करता येत नाही. गर्दीचा प्रॉब्लेम. आधार केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, ज्यामुळे प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. वारंवार केवायसी करणे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पहिल्यांदाच केवायसी करून डाटा गोळा केला आहे, मग वारंवार पुन्हा माहिती का मागितली जाते? शेतकऱ्यांची नाराजी आणि सरकारकडून उत्तर. शेतकरी सांगत आहेत की सरकारने आधीच आधार आणि 7/12 लिंक केला आहे, मग पुन्हा नवीन नियम कशाला? सरकारने स्पष्ट केले आहे की फसवणूक टाळण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या नव्या नियमामुळे योजना घेण्यापेक्षा आम्ही योजना सोडणे पसंत करू, असे मत व्यक्त केले आहे. दुसरीकडे सरकार म्हणत आहे की प्रक्रिया योग्य केली तर कोणतीही अडचण येणार नाही. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे स्टेप्स. लवकरात लवकर आधार कार्ड आणि 7/12 लिंक करून घ्या. ई-केवायसी अपडेट करण्यासाठी सीएससी केंद्र, आधार केंद्र किंवा अधिकृत पोर्टलचा वापर करा. मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे का हे तपासा. बायोमेट्रिक समस्यांसाठी जवळच्या सेवा केंद्राला भेट द्या. ओटीपी समस्या असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. नवीन नियमांची अंमलबजावणी कधीपासून? 1 फेब्रुवारी 2025 पासून नवीन नियम लागू होईल. 15 मार्च 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर अपात्र शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही. सरकारचा संदेश. राज्य सरकारने सांगितले आहे की शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी सुविधा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर लवकरच अपडेट दिली जाईल. शेतकऱ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून आपला हप्ता सुनिश्चित करावा. धन्यवाद.